नमस्कार मित्रांनो, मी संदीप एरंडे, बळीराजा ब्लॉग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आणि आज काय झालं मित्रांनो का आपल्या देशामध्ये प्रचंड महागाईचा भडका झालेला आहे. आणि एवढी महागाई वाढलेली मित्रांनो की त्या एकाच वस्तूचा भाव नाही वाढला, तर त्याच्यामध्ये भरपूर काही वस्तूचे भाव वाढलेले. आणि तरी पण मित्रांनो की हा गोदी मीडिया ज्याला म्हणतात लोक कमू म्हणतात ते मला आज समजलंय. आणि दुसरी गोष्ट, शहरातले जे लोक आहे हे गप का आहे हा एक प्रश्न पडतोय. आता तुम्हाला सांगतो किती गोष्टीचे भाव वाढले. पेट्रोल वाढलंय, डिझेल वाढलंय, है की नाही, खाद्यतेल वाढलंय, तुमचं घरची वीज वाढली, मोबाईलचा डेटा वाढलाय, अजून म्हणजे भरपूर काही महागाई झालेली मित्रांनो. 4 व्हीलरचे भाव वाढले, ट्रॅक्टरचे भाव वाढले, 2 व्हीलरचे भाव वाढले, म्हणजे लागण तितकी महागाई ह्या देशात झालेली मित्रांनो. पण तरीही हे मीडियावाले ना मित्रांनो, ज्यावेळेस हे आपल्या मालाचा म्हणजे शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढल्यानंतर ज्यावेळेस हे रस्त्यावर येतात ना, ते आज कुठंच दिसत नाही आपल्याला. कोणाची बाईट, सामान्य लोकांची बाईट घेताना दिसत नाही. सामान्याच्या घरात जा, जसं तुम्ही शेतमालाचा भाव वाढल्यानंतर किचन पर्यंत जाता ना भाऊ, ओ मीडियावाले, तुम्हीच जसे तुम्ही सामान्य लोकांच्या किचन पर्यंत जातात ना शहरामध्ये की शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढले, तसं आता जाणार आहे. आता काय वाढलंय? पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, गॅस सिलेंडर, भरपूर काही वाढ झाली. त्यावेळेस आमच्या शेतमालाचा फक्त एकाच मालाचा भाव वाढतो रे. आणि तो बी कधी वाढतोय? 4, 5, 2, 3 वर्षातून एकदा. तर त्यावेळेस तुम्ही काय करतात? ते माईक घेतात, ते दंडुक तुमचं, आणि पार त्या शहरातल्या लोकांच्या किचन पर्यंत जाता आणि त्यांना विचारतात टमाटे महाग झाले, आता तुम्हाला कसं वाटतं? मग ते पण सांगतात त्या गृहिणी, ते भाजी भाव वाढल्यामुळे टमाट्याची भाजी खायला सुद्धा मिळत नाही, आम्हाला पाहायला सुद्धा मिळाना. आणि तिचे एवढे भाव झाले की आमचं पुरं घरचं बजेट कोसळलंय. वा रे मीडिया. अरे मग आता काय झालंय? डिझेल नाही लागत तुम्हाला, ठीक आहे, डिझेल नसन लागत, तुमच्याकडे 4 व्हीलर नसन, 2 व्हीलर तर असणार ना, त्याला पेट्रोल नाही लागत. बरं जाऊ द्या, 2 व्हीलर नसन, त्याच्यामुळे तुम्ही नसन वळणार, पण मोबाईल तर असन. बरं चला, मोबाईल बी नसन, मग घरात काय चिमणीवर राहता? चिमणी लावता का मेणबत्तीवर करताय सगळं? घरात वीज तर असन. आणि काही पापड बिपड भजे बिजे खायला तेल तर लागत असन. म्हणजे एवढे सगळं प्रचंड महागाई झाली, त्याच्यावर बोलायचं कोणीही हे करत नाही. त्याचे हे मीडियावाले कोणाची बाईट घ्यायला तयार नाही मित्रांनो, रस्त्यावर उतरायला तयार नाही. रस्त्यावर उतरून विचारा ना लोकाला, काय महाग झालंय? डिझेल महाग झालंय, आता कसं वाटतंय? पेट्रोल महाग झालंय, आता कसं वाटतंय? 4 व्हीलर गाडीचे भाव वाढले, आता कसं वाटतंय? 2 व्हीलर गाडीचे भाव वाढले, आता कसं वाटतंय? खाद्यतेल वाढलंय, आता कसं वाटतंय? अरे मग तुम्ही काय फक्त आमचे दुश्मन आहे शेतकऱ्याचे? म्हणजे आमचा दुधाचा जर भाव वाढला तर लगेच तुमचा माईक येतोय समोर, म्हणजे ते सांगतंय चहा परवडत नाही घ्यायला, आम्ही बिगर दुधाची चहा पितो. काय मरणारी बिगर दुधाची प्यायला ना? पण हे जे ना मित्र, हे लोक फक्त, मला असं वाटतं की फक्त आपले शेतकरीचे दुश्मन आहे. म्हणजे एवढ्या भाव वाढले, त्याच्यावर कोणाचं बजेट कोसळा ना, कोणाचं त्याला महिन्याला त्याचा पगार पुरतोय आहे का नाही? सध्या फक्त आमच्या भाजीपाल्याला एखादा भाव मिळाला, त्यांना महिन्याचा पगार पुरत नाही, घरचं बजेट कोलमडत आहे. दुसरी गोष्ट, त्या भाज्या पण खात नाही रे हे, कारण मिळत नाही, महागलंय राहत्याना. मग आता जर विचार केला मित्र हो, पेट्रोल डिझेल आहे का नाही, ह्या गोष्टी, मोबाईल डाटा,
आमचं किती राहत आहे, टमाटे जर काढायचे म्हणले मित्रांनो तर 2-3 महिन्यामध्ये तर होऊन जात आहे प्लॉट. पण त्याच टमाटे ज्यावेळेस हे लोक जो मैकचा दंडा घेऊन ज्यावेळेस बाईट घेतात ना लोकांच्या, तर त्यावेळेस हे सरकार त्या बाईट ऐकून तो माल दुसऱ्या देशातून आयात करून आमच्या शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडतात. आणि भाव पाडल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो माहिती की मित्रांनो, तर आम्हाला आहेत तसे जे प्लॉट आहे शेतामधले, जे काय मालाचे भाव वाढल्यानंतर जे पडतात, तर त्या प्लॉटामध्ये आम्हाला जनरल सोडा लागतं रे, रोटाव्हिटर हाणा लागतंय. आम्ही ज्या मालाला लेकरावानी जीव लावलेला राहतो ना, तो माल आमच्या समोर म्हणल्यापेक्षा आम्ही स्वतः त्याला रेंगळीतो. म्हणजे त्यावेळेस काय वेदना होत असतील आमच्या मनाला, याचा विचार केलाय कधी? काय 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 वाटत असेल त्या शेतकऱ्याच्या जीवाला, ज्यांना लेकरापेक्षा त्याला जीव लावलाय. लेकराला एखादी गोष्ट नाही देताना त्या मालाला ते लावलाय पैसा, लेकराला एखादी गोष्ट घेऊन नाही देताना त्या पैशाचे औषध खत त्या मालाला लावले. आणि तो माल निघल्यानंतर त्या लेकराला काही गोष्टी घेऊन द्यायच्या असतात, ते स्वप्न त्याच्या डोळ्यात असतात. आणि तोच माल त्याच्या हाताने परत रोटाव्हिटर त्याच्यावर घालावं लागतंय. तर काय वेदना होत असतील अय गोदी मीडियावाले हो. तुम्हाला फक्त दंडुक्या काढून बैठ घ्यायला, मग आता घ्या ना. आता काय घरात घुसले, आता घ्या. हे भाव नाही वाढले, हे बाकीचे एवढे दर वाढले, हे तुमच्या भाई काय वाढले नाही. मित्र हो, ही सत्य परिस्थिती आहे. आणि याच्यात जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असलं तर डायरेक्ट कमेंट मध्ये सांगा. म्हणजे शेतकऱ्याचे फक्त दुश्मन, आणि तो शेतकरी इकडे काय फुकट उगतोय. तुम्हाला ज्या गोष्टी शहरात घ्या लागतात ना मित्रांनो, जे काय तुम्ही वीज, लाईट, गॅस, फीस काय लागतंय, तेल, ते पण शेतकऱ्याला घ्यावं लागतं रे. ते पण घ्यावं लागतं. शेतकरी म्हणून ते काय त्याला फुकट नाही आहेत. मग त्यावेळेस त्या शेतकऱ्याचा विचार करायला काय होतं तुम्हाला? जसं आता तुम्ही गप आहे ना, तर त्यावेळेस बी शेतकऱ्याच्या एखाद्या भाजीला, एखाद्या मालाला जर भाव आला ना, तर तसं गप मारा ना, गप पडा ना. तेव्हा आता लय किडा फटफट फटफट करतोय तुमचा, है की नाही? पण मग त्या शेतकऱ्यांना बघितलेले स्वप्न त्या मालावर, आणि त्याच्या डोळ्यासमोर ते जे पीक असतं ना, त्याला स्वतः ते नष्ट नाबूद करावं लागतंय. काय वेदना होत असतील त्या शेतकऱ्याला, याचा कधी विचार केलाय? म्हणजे मित्रांनो, एवढी प्रचंड महागाई असताना हा मीडिया काही बोलायला तयार नाही. तिकडे शहरातले लोक ते पण काही बाईट द्यायला म्हणजे काही बॉम्बला तयार नाही. आता सगळे गप आहे. आणि तुम्हाला जर हेच पाहायचं असलं ना मित्रांनो, फक्त एखाद्या भाजीचा भाव वाढू द्या, बघा हे गच पडणारे कसे फटफट फटफट उड्या मारते बघा. याचा अनुभव पण येईल तुम्हाला. तर माझी हात जोडून विनंती आहे त्या मीडियावाल्याला, की बाबा हो, तुम्ही जसे आता गप पडतात ना, तसं आमच्या मालाला एखाद्या वेळेस भाव वाढला ना, तर गप बसा जाणार रे, गप बसा जा. पण आता तुमची परेशानी काय आहे की शेतकऱ्याकडून तुम्हाला काही मिळत नाही. कारण शेतकरीचा असा एक की बा तो स्वतःच आत्महत्या करतय, तेच कर्जबाजारी आहे, तुम्हाला काय देणार? पण त्या सरकारकडून तुम्हाला काही काही मिळत ना, चहा पाणी, भेज जेवण, आहे की नाही, काही काही तुम्हाला पाकिट, त्याच्यामुळे शांत आहे तुम्ही. तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याकडून काही मिळणार नाही, मग बॉम्बला शेतकऱ्याच्या विरोधात, है का नाही? म्हणजे ज्यावेळेस एखाद्या भाजीचा भाव वाढल्यानंतर ती गृहिणी सांगते ना मित्रांनो, आमचं घरचं बजेट कोसळलंय. पण त्याच बाईटवर ज्यावेळेस सरकार आयात करतं ना माल दुसरीकडून, तर त्यावेळेस शेतकऱ्याचं बजेट नाही कोसळत रे, अख्खं घर कोसळतं, घर. याचा विचार करा. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती ते मीडियावाल्याला,
का दाखवा, जरा दाखवा काय चालली परिस्थिती आणि खरी परिस्थिती दाखवा. लोकशाहीचे आधारस्तंभ आहे तुम्ही, दाखवा काय परिस्थिती ती खरी. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यात व्हिडिओ सबस्क्राईबर तर करा, पण एवढा शेअर करा मित्रांनो व्हिडिओ की हा सरकारच्या तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. एवढा शेअर करा. व्हिडिओ आवडला ना मित्रांनो, तर याला एवढा शेअर पण करा, सबस्क्राईबर बी करा. आणि परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. आणि ही परिस्थिती सत्य आहे का नाही आहे हे खाली कमेंट करून जरूर सांगा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.